वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प मला वाटतं हा देशातला राज्यांतर्गत सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आहे। विदर्भातील शेतकरी असतील, पिण्याचं पाणी असेल, उद्योगासाठी असलेलं पाणी आहे, यासाठी अतिशय हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। या प्रकल्पाला जवळपास याची किंमत ही 95,000 कोटीपर्यंत आहे। यातून आपल्याला जवळपास 64 टीएमसी पाणी मिळणार आहे आणि यातून विदर्भातले 8 जिल्हे आणि 38 तालुके हे त्यात कव्हर होणार आहेत। त्यांना या ठिकाणी पाणी मिळणार आहे। जवळपास 10 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे। उद्योगांनाही पाणी मिळणार आहे। पिण्याच्या पाण्याचे बहुतांशी प्रश्न या प्रकल्पामुळे या ठिकाणी सुटणार आहे आणि म्हणून मला वाटतं की हा अतिशय महत्वाकांक्षी असा प्रकल्प विदर्भासाठी त्या ठिकाणी आहे। आणि कालच परवाच याला कॅबिनेटमध्ये प्रशासकीय मान्यता मी दिलेली आहे। लवकर त्याचं टेंडर काल सुरुवात होईल। इतर काही परवानग्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत। काही 2-3 परवानग्या राहिलेल्या आहेत त्या सुद्धा तात्काळ मी त्या ठिकाणी घेणार आहोत। पण मी पुन्हा सांगेल की विदर्भातला जो दुष्काळी भाग आहे त्यात विशेष करून जवळपास 8 जिल्हे त्याच्यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, भंडारा असे 8 जिल्हे या नदीजोड प्रकल्पामुळे कव्हर होणार आहेत आणि म्हणून हा प्रकल्प विदर्भासाठी एक वरदान ठरणारा प्रकल्प आहे। नक्की किती भूसंपादन केलं जाईल, पुनर्वसन कशा प्रकारे केलं जाणार आहे लोकांच्या, आणि मदत कशा प्रकारे दिली जाणार आहे? यामध्ये नियमानुसार जी मदत आहे ती सगळ्यांना दिली जाईल। जवळपास 34,000 हेक्टर जमीन यामध्ये संपादित केली जाणार आहे। त्यामध्ये फॉरेस्टची जमीन आहे, खाजगी जमीन आहे, त्याच्यामध्ये जवळपास 20 किलोमीटरचं टनेल आहे। हे पाणी नेताना 20 किलोमीटर टनेलच्या माध्यमातून हे पाणी नेलं जाणार आहे आणि लवकरात लवकर हा प्रकल्प व्हावा असा आमचा प्रयत्न आहे। याची जरी आपण मुदत 10 वर्ष म्हटली असली तरी पण टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प आम्ही पूर्ण करू आणि टप्प्याटप्प्याने आम्ही पाणी देत 10 वर्षापर्यंत 100% हा प्रकल्प पूर्ण करू। यासाठी 7% जो खर्च आहे जवळपास 95,000 कोटीतला केंद्र शासन देणार आहे। 40% राज्य सरकार यावर खर्च करणार आहे। केंद्राची भरीव मदत या प्रकल्पासाठी होणार आहे। साहेब, गेले किती वर्ष ह्या प्रकल्पाचं पाईपलाईन होते? कारण की अजित पवार ज्यावेळेस इरिगेशन मिनिस्टर होते त्यावेळेसपासून हा विषय चर्चेत होता आणि त्याच्यामध्ये बेसिकली कुठल्या अडचणी होत्या त्या सॉल्व्ह केल्या गेलेल्या आहेत। आणि तिसरा एक प्रश्न आहे की नाशिक येथे रिंग रोड करायला पण तिथे लोकांनी खूप विरोध केलाय अनेकांनी। तर तुम्ही तिथे मेन जबाबदारी तुमच्याकडे आहे कुंभमेळाव्याच्या संदर्भात। वैनगंगा नळगंगा हा प्रकल्प जो नदीजोड प्रकल्प खरं याला थोडा उशीर म्हणता येणार नाही, पण हा पाईपलाईन मध्ये होता। पण आता वार लेवलवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की अतिशय लवकर हा प्रकल्प आपल्याला हाती घ्यायचा आहे, सुरू करायचा आणि पूर्ण करायचा आहे। त्यामुळे आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्या वार रूम मध्ये पण या ठिकाणी हा प्रकल्प घेण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री कृषी PMKSY मध्ये सुद्धा हा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी घेतोय। त्यामुळे याला निधीची कमी पडणार नाही। आतापर्यंत थोडी व्याप्ती कमी होती, पण आता ती व्याप्ती पुन्हा वाढून काही दुष्काळी जिल्ह्यांना पुन्हा पुढे पाणी पाठवून या ठिकाणी हा प्रकल्प आता आम्ही पूर्ण करणार आहोत आणि आता याची सुरुवात जवळपास झालेली आहे।